तर जरांगेंना सुरक्षा द्या, कटाची चौकशी करा अशी मागणी भाजपच्या आमदारांकडून केली जाते। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। जरांगेंविरुद्ध धनंजय मुंडेंनी हा कट केलेला असणार। धनंजय मुंडे या नासक्या प्रवृत्तीला मराठवाड्यातून नाही तर देशातून बाहेर काढा, त्याची आमदारकी रद्द करा। करुणा मुंडे धनंजय मुंडेंविरोधात आक्रमक। जरांगेंच्या आरोपांवरती पोलीस तातडीने कारवाई करतील। मनोज जरांगेंच्या आरोपांनंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। जरांगेंना मारण्यासाठी कुणी कट रचत असेल तर हे निषेधार्ह। जरांगेंच्या भेटीनंतर भाजपचे आमदार नारायण कुचे यांची प्रतिक्रिया। या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार असल्याचाही दावा। एसआयटी नेमून मनोज जरांगेंच्या हत्येचा कट रचणाऱ्यांची चौकशी करावी। केंद्रीय पातळीवरही चौकशीसाठी मागणी करणार बजरंग सोनावणे यांची माहिती। जरांगेंनी दिलेले पुरावे खरे असतील तर आरोपींवर कारवाई व्हावी। मनोज जरांगेंच्या आरोपांवरती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया। जरांगेंना जीवे मारण्याचा कट रचणाऱ्यांवर कठोर कारवाई करा आणि जरांगेंना शासकीय सुरक्षा द्या। सुरेश धसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। मनोज जरांगेंना Z+ सुरक्षा द्यावी। आमदार विजयसिंह पंडित आणि आमदार प्रकाश सोळंके यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। जरांगेंना जीवे मारण्याचा कट रचल्याप्रकरणी आरोपींना 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। दादा गरड आणि अमोल खुने अशी आरोपींची नावं।